काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित यांचा आज दौरा झाला लातूरमध्ये. या प्रभाग क्रमांक 4 मधल्या नगर परिषद शाळा क्रमांक 26 ला त्यांनी भेट दिली. काय सांगत एकंदरीतच आपला अनुभव काय, त्यांनी आल्यानंतर काही सुधारणा होतील असं वाटतंय का, किंवा त्या माध्यमातून आपल्याला प्रशासनाला काय आपलं गाऱ्हाणं मांडायचं का? अपेक्षा तर आहे त्यांनी आल्यानंतर सुधारणा व्हावी, पण त्यांनी येण्याच्या आधीही आम्ही या विषयावर खूप वेळेस मुद्दा उचललेला आहे. शाळा नंबर 26 लेबर कॉलनी, इथे चांगले ऍडमिशन पण आहेत. इथं नागरिकांना काही शाळेतून काही अडचण नाहीये, पण हे जे शाळेला लागून जे पोलीस क्वार्टर आहे ते पोलीस क्वार्टर मध्ये सध्या कोणीही राहत नाहीये. पण हे अशी अवस्था आहे त्याची, इथले सगळे इथे अवैध धंदे चालू आहेत. मग आमची हीच अपेक्षा होती की त्यांनी आल्यानंतर ह्याचंही थोडं पाहायला पाहिजे होतं. याच आधी आम्ही लोकमतला न्यूज पण लागली होती याची. ते शाळा तर पढायला आलेलीच आहे, ते त्यांनी त्याचं ऑडिट केलेलं आहे. त्या व्यतिरिक्त आम्हाला या गोष्टी सांगायच्या आहेत की इथली नागरिक, इथं जे रात्री लोक बसतात, जे अवैध गोष्टी इथं चालू आहेत त्याचा आम्हाला खूप त्रास आहे. इथं लहान लहान मुलं शिकतात, ते काही पिऊन वगैरे सगळे बाटल्या वगैरे इथं फेकतात. मग ह्याने आम्हाला खूप त्रास आहे या गोष्टीचा. हा तळीरामांचा अड्डा बनलाय असं म्हणायचं? हो, 100% हा तळीरामाचा अड्डा बनलाय. त्या कॉर्नरहून या कॉर्नर पर्यंत एकही पोलीसवाले राहत नाहीत. आम्ही प्रशासनाकडे काय मागणी? प्रशासनाकडे आमची अशी मागणी आहे की ह्याला डिमॉलिश करावं. जर ह्यांची काही ते केसेस चालू असतील, वाद चालू असेल मनपा, म्हाडा आणि पोलीस प्रशासनमध्ये ह्यांचा वाद चालू असेल, तर त्या वादात आम्हाला जायचं नाहीये. हे फक्त डिमॉलिश करायला पाहू. डिमॉलिश केलं, ओपन स्पेस जर असेल तर अशा गोष्टी घडणार नाहीत. कारण हे रूम वगैरे आहेत, आले होते, पाहणी केली, त्यानंतर काही ऍक्शन घेतलेलं नाही आतापर्यंत. ते असं टेंडर काढले, बीएनसी ला दिले, अशा गोष्टी आहेत, पण अजून सध्या तिथं काय झालेलं नाहीये. पण मागच्या घटनेत म्हणजे इतर खूप रात्री बर्थडे वगैरे सेलिब्रेशन होतात, भांडणं होतात. मग ते 1:30 वाजता, 2 वाजता, 3 वाजता एकदम जोरजोरात भांडणं करतात. त्याशिवाय गाळ सगळ्या ऐकू येतात. पण जर तिथं भांडण झाले तर इकडून इकडं पळत जाणार, तिथून इकडे पळत जाणार, गाड्या घेऊन जाणार. लहान मुलं गल्लीत खेळत असतात. त्या मोठ्या रोडला पण त्रास आहे. यात सगळ्यात जास्त त्रास आम्हाला याचा आहे, या पोलीस वसाच. पोलीस क्वार्टरची जी इमारत आहे ती जीर्ण झाली, तिथं कोणी राहत नाही. परंतु तिथं जुगारी म्हणा किंवा दारू पिणारे तळीराम यांचा अड्डा बनला आणि त्यांचा त्रास आपल्या ह्या वस्तीला होतोय असं म्हणायचं? हो, त्यांचा त्रास आम्हाला होतोय ना. त्याचा परिणाम विद्यार्थ्यावर होतोय? 100% विद्यार्थ्यावर होतोय. तर मॅडमला पण त्रास आहे याचा. जर मॅडमनी इंजेक्शन कसले इंजेक्शन? ते वापरून टाकलेले इंजेक्शनचे सॅम्पल इथं पडलेले होते. ते सुई असतात ना, नशेचे इंजेक्शन. तर इथं रोज ती मॅडम साफ करून परेशान होती, कारण काही घाण वस्तू इथं फेकू जातात. अच्छा, म्हणजे लातूर सारख्या ठिकाणी सुद्धा इंजेक्शन मार्फत नशा केली जाते? हो, इथल्या स्थानिक नगरसेवकांचं तर दुर्लक्षच आहे. कारण की डॉक्टर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या नावाने ही शाळा आहे. आणि इथं ह्या शाळेमध्ये एवढी घाण परिस्थिती आहे ना, तर एवढा दुर्गंध. आजही अभिजित दिपके येणार होते, ह्याच्यामुळे साफसफाई झालेली आहे. नाहीतर एवढी घाण इथं दुर्गंधी पसरलेली होती प्रभागात की नागरिकांना, इथल्या स्थानिक नागरिकांच्या घरापासून वास जातो. काय मागणी आहे प्रशासनाला? आता मागणी काय आहे, आता मला एक गोष्ट विचारायची आहे. जसं प्रत्येक शहरामध्ये जी बलात्कार होऊ लागले बारक्या लेकराचे, समजा जर ह्यांनी नशा करून एखादी मुलीला इथून उचलून घेऊन गेले, त्याचा जबाबदार कोण राहील? नक्कीच मी कॅमेरामॅनला विनंती करतो की शाळेच्या पाठीमागचा जो परिसर आहे ते रूम आहेत, आता सध्या रूम आहे ती. ते रूमामध्ये समजा आता इथं बाया घरात राहते, एखादी लेकरू बाहेर खेळत असेल, पोरगी म्हणा, बारकी लेकरी म्हणा, त्याला जर मध्ये घेऊन गेले तर त्याचा जबाबदार कोण राहील? आता प्रशासनाकडे आम्ही प्रत्येक वेळेसला आम्ही त्यांना निवेदन दिलं. ते आपलं विवेकानंद चौकामध्ये त्यांच्यासाठी अर्ज टाकलेला आहे. तिने 2 वेळेस आले, पोलीसचे राऊंड मारले, पण गेले नाही. आता ते एकतर ह्याला निर्णय तर काही तर घ्यावा लागेल. नाही काहीच नाही ना, मागणी आहे का? सीसीटीव्हीची गरजच नाही ना साहेब, सीसीटीव्हीची गरज नाही. तो सगळं उघड आहे, कुठून बी जाणार माणूस. आता मी काय म्हणतो साहेब, एवढे मोठे जेव्हा ती काँग्रेस पार्टीचे नेता आलते इकडं, तर त्यांनी ती बी पाहिली करायला पाहिजे होते की बाबा ही का बरं ह्याने असं ठेवले गव्हर्नमेंटनं. एक तर खेळायसाठी ग्राउंड तर करा त्याला, तर दुर्लक्ष त्याला सगळं. बरं, आता ह्या सगळ्या गोष्टीकडे जर प्रशासनानं दुर्लक्ष केलं किंवा प्रशासनानं योग्य ते पावलं नाही उचलली, पुढचा अजेंडा आपला काय असणार? सगळ्यांना नागरिकाला भोगावं लागेल. आता काय आंदोलन वगैरे काही करणार? आंदोलन आता मुळामध्ये आपण पाहिलं तर आता जे बाथरूम आणि आपल्याला किचन दिसतंय, इथले सामाजिक कार्यकर्त्यांनी, आता आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत तिथले, आम्ही काही नगरसेवक नाही तिथले, आणि त्यांच्या माध्यमातून हे बाथरूम, म्हणजे लेकरांना बाथरूम इथं नव्हतं. कोण आहेत नगरसेवक? आता इथे 4 नगरसेवक आहेत. नावं घेणं काय, त्यांनी कामच केलं नाही तर नाव तर कशाला घेऊ त्यांचं.
त्यांनी केले नाहीत. डी उमाकांत आणि आमच्या प्रेफरन्सनं हे काम झालेलं आहे. त्यावेळेस आम्ही हे केलं. एवढंच एक चांगली वास्तू सद्यस्थिती आहे. प्रशासनाकडे लेटर वगैरे टाकले आहेत, प्रशासन लक्ष देत नाही. किंवा इथं आम्ही समजा इथल्या मुख्याध्यापकांना किंवा कोणाला जर बोललो की बाबा आम्हाला लेटर द्या किंवा करू, पण ते कसं आहे थोडंसं प्रेशर आहे त्यांच्यावर नगरसेवकांचं. आता आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत, आम्ही काम करायचा प्रयत्न करतो, विकास आम्हाला करावं असं वाटतं, पण याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. आणि आजूबाजूला सगळं हातावरचं पोट असणारे लोक आहेत, लेकर आमचे. आता इथं पाठीमागचा मुद्दा सुरू आहे सध्या प्रशासनाकडे. आता तिथं पोलीस क्वार्टर बनेल, ग्राउंड बनेल आम्हाला माहिती नाही, पण ही परिस्थिती फक्त एका लातूर शहरातल्या एका शाळेपुरती मर्यादित नाही, तर लातूरमधल्या प्रत्येक मनपा शाळेची हीच परिस्थिती आहे. कारण याच्यामध्ये मी प्रशासनासोबत तिथले मुख्याध्यापक, तिथले शिक्षक यांना मी जिम्मेदार ठरवतो. कारण का मुख्याध्यापकाने जर ताकदीने जर प्रशासनाकडे जर तगादा लावला तर हे काम होऊ शकतात. पण 10 ते 6, 10 ते 5 आपली शाळा करायची, लेकर आले काय ना आले काय म्हणायचं, निघून जायचं, असं प्रत्येक जागी सुरू आहे. आणि कुठलं जर आमच्यासारखा सामाजिक कार्यकर्ता जर काम करायचा प्रयत्न केला तर आम्हाला राजकीय विरोध असेल किंवा काहीतरी आमच्यावर लांछन लावून आम्हाला बाहेर काढलं जातं. आता अभिजित दिपकेच्या माध्यमातून हे परिस्थिती म्हणजे एक प्रकारे पोस्टमार्टम जे महापालिकेच्या शाळेचं सुरू आहे त्या आज सुरू असल्यामुळं सद्यस्थिती कुठंतरी या गोष्टीला वाचा फुटते. आणि लेकरांच्या आई वडिलांचे पालक म्हणून आम्ही प्रायव्हेट शाळेला का जाऊ नये हा प्रश्न खूप मोठा आहे आमच्यापुढे. फीस अमाप आहेत. आणि आपण पाहिलं तर लातूर शहरातल्या अर्ध्या संस्था, 90% संस्था तर इथल्या राजकारण्यांच्याच आहेत. आता फीस त्यांनी स्वतःसाठी वाढवली का आमच्यासाठी वाढवली ते आम्हाला माहित नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचा अधिकार आम्हाला दिला होता, पण तो आम्हाला आज अधिकार विकत घ्यावा लागतोय. असली झाली एक परिस्थिती. नर्सरीला 25,000 फीस आहे. आता हे लेकर कसे पोटावरचा हात असणारे आई वडिलांचे आहेत म्हणून इथं खिचडी भेटते म्हणून येतात. प्रामाणिक भावना सांगतो. नाही, भविष्यामध्ये एक युवा नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतोय. आणि त्यांनी जो मुद्दा घेतला आहे तो आमच्या मनाला भावणारा आहे. कारण की लेकरं शिकले, लेकरं मोठे झाले, शिकले, त्यांचा बुद्ध्यांक वाढला तरच ते उद्या या समाजाचा भाग होऊन विकासामध्ये येऊ शकतात. आणि जर त्यांना शिक्षणच चांगलं भेटत नसेल तर ते घडूच शकणार नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आहोत. भविष्यात ते आंदोलन उभं करतील किंवा आम्ही तर करतच आहोत. भविष्यामध्ये ही शाळा असेल, लातूर शहरातल्या शाळा असतील, आम्ही सर्व समाज जे कार्य करणारे युवक आहोत, आमच्या माध्यमातून होईल तसा आम्ही प्रयत्न करत आहोत.